बापरे, उंबरडा बाजार मनभा रस्त्यावरील तो जीवघेणा रॅप्टर ठरला काळाचा काळ, एकाचा दुर्दैवी बळी. अजून किती बळी घेणार प्रशासन? निष्काळजीपणामुळे एक अख्खं कुटुंब झालं देशोधडीला. उंबरडा बाजार ते मनभा रोडवर विनोद पचगाडे यांच्या शेताजवळील पुलावर सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी रात्री सकाळचे 10:30 वाजेच्या सुमारास घडलेला अत्यंत भीषण अपघात हा केवळ एक अपघात नसून प्रशासकीय दुर्लक्षामुळे घडलेला मन हेलावणारा प्रकार आहे. मनभ्याकडून उंबरडा बाजारकडे येत असताना पुलावर असलेल्या भल्या मोठ्या आणि धोकादायक रॅप्टरमुळे दुचाकीचा अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनिकेत रामदास गाठोडे याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी आहे. अनिकेतच्या या अचानक जाण्याने संपूर्ण उंबरडा बाजार परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण पसरले असून नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. सर्वात उद्विग्न करणारी आणि चिंतेची बाब म्हणजे या पुलावर तयार झालेला हा जीवघेणा रॅप्टर प्रशासनातील आंधळ्या अधिकाऱ्यांना अजून दिसलेला नाही का? हा धोकादायक रॅप्टर आणखी किती निष्पाप जीवांचा बळी घेणार आणि अजून किती हसती खेळती कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त करणार, असा थेट आणि अत्यंत संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. मृत अनिकेत हा त्याच्या संपूर्ण कुटुंबातील एकमेव कमावता आधार होता. त्याच्या घरातील परिस्थिती अत्यंत नाजूक आणि हृदयद्रावक असून घरात वडील अपंग, आई अशक्त, लहान भाऊ अपंग आणि आजी मनोरुग्ण आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा केवळ आणि केवळ एकट्या अनिकेतच्या रोजच्या मजुरीवरच अवलंबून होता. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे आज या असहाय्य कुटुंबाचा मुख्य आधारच हिरावला गेला असून संपूर्ण कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले आहे. या पुलावर दररोज लहान मोठे अपघात होत असतानाही आणि अनेकदा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले, ज्याची भयंकर किंमत आज एका निष्पाप तरुणाला आपला जीव देऊन मोजावी लागली आहे. जर या धोकादायक पुलाची आणि रस्त्यावरील रॅप्टरची तात्काळ दुरुस्ती केली नाही आणि या पीडित कुटुंबाला लवकरात लवकर मोठी आर्थिक मदत दिली नाही तर भविष्यात अजून किती अनिकेत या प्रशासकीय निष्काळजीपणाचे बळी ठरतील, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे आणि रस्ता तातडीने दुरुस्त झाला पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी.